संत तुकाराम महाराजांनी आपल्या अनुभवाचे वर्णन लिहून ठेवले आहे. कथा, पुराण, प्रवचन ऐकता ऐकता मला हरिनामाची गोडी लागली. मी विठ्ठल नामाचा सतत जप करू लागलो. देवाला माझी दया आली. माझ्या स्वप्नात मला माझे सद्गुरू भेटले. माझी व सद्गुरूंची रस्त्यात भेट झाली. मी गंगा स्नान करून येत होतो. ते मला पाहून म्हणाले, श्री विठ्ठलाच्या प्रेरणेने मी तुला उपदेश करण्यास आलो आहे. मी सद्गुरूंना म्हणालो, मी तर देवाची काहीच सेवा केली नाही, तरीही गुरुनी माझ्यावर कृपा केली आणि मला राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी पावशेर तूप मागितले. तुकारामाच्या गुरुला काय पावशेर तूपही मिळत नव्हते. तुकारामाची भाषा गूढार्थाने भरली आहे. तूप म्हणजे तुझे पण व माझे पण, अर्थात अहम तू मला देऊन टाक. आजपासून तू विसरून जा की तू पुरुष आहेस. तुझे पुरुषत्व विसरून जा. माझ्या गुरुदेवाने माझे पण व तुझे पण माझे जवळून मागून घेतले. त्यांनी मला आज्ञा दिली होती की आपला अहंकार मला दे. आजपासून अहमला जवळ बाळगू नकोस. तू पुरुषही नाहीस व स्त्रीही नाहीस. तू कुणाचा पुत्रही नाहीस. देहाचे सर्व भाव मला अर्पण करून दे. तू शुद्ध आहेस. तू ब्रह्म आहेस. तू ईश्वराचा अंश आहेस. जीवाचा ईश्वराशी संबंध सिद्ध करून दिला, जोडून दिला. ज्याची प्रत्येक क्रिया ज्ञानमय असते तो गुरु होय. ज्ञानी भक्तांची प्रत्येक क्रिया ज्ञान व बोधरूप असते. संतांचे सर्व काही अलौकिक असते. शुकाचार्य केवळ ब्रह्मज्ञानीच नव्हते, तर त्यांची दृष्टी ब्रह्ममय होती. ते प्रत्येकाला ब्रह्मभावाने समभावाने पाहत असत. जशी दृष्टी तशी सृष्टी. ज्याची दृष्टी ब्रह्ममय असते त्याला जग दिसत नसते. शुकाचार्य गुरुच नव्हते तर सद्गुरूही होते. शुकाचार्यांच्या सारखे ब्रह्मदृष्टीवाले संत विरळेच आहेत. जय जय राम कृष्ण हरी.